You're a superhero. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल SM एडिट्स व्हिडिओ। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झाला आहे। तर भावांनो, तुमच्यासाठी खास ट्रेंडिंग स्टेटस घेऊन आलेलो आहे। तर भावांनो, असे जे स्टेटस आहेत ते खूप इंस्टाग्रामवरती व्हायरल होत आहेत। तुम्ही त्याच्या भावांनो रील्स पाहू शकता। जर तुम्हाला असे स्टेटस जर पाहिजे असतील तर त्याची भावांनो डेमो मला इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता। त्याच्यावरती भावांनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईन। आणि भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे, कारण भावांनो व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे। तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन पाहू शकता की आपला स्टेटस कसा झालेला आहे। तर भावांनो, सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल। तर सिंपली तुम्हाला काय करायचे, मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे, मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल। तर तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम आयडीला दोन्हीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती भावांनो मी सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो, सर्व भावांनो ट्युटोरियल देत असतो आणि सर्व व्हिडिओचे मटेरियल सुद्धा देत असतो। आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, कारण भावांनो तिथे सर्व ट्युटोरियलच्या रील्स मी तिथे अपलोड करत असतो, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता भावांनो। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर ते डाउनलोड करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला न्यू व्हर्जन आणि ओल्ड व्हर्जन असे दोन्ही अलाइट मोशन ॲप्लिकेशन दिलेले आहेत, तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलाही डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर भावांनो ते ओपन करून घ्यायचं आहे। तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपली भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। भावांनो, हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर भावांनो, इथं प्रॉब्लेम येत आहे, कारण भावांनो माझं नेट चालू नसल्यामुळे तुम्हाला हे सर्व्हर डाऊन दिसेल। तुमचं नेट भावांनो ऑन करून घ्यायचं आहे। नेट ऑन केल्यानंतर तुम्हाला आपण जे बीटमार्क प्रोजेक्ट आणि तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते अलाइट मोशनमध्ये अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला हे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असताना याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि ते ब्लर इफेक्ट, तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिलेले असतील तर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। हे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर भावांनो, तुम्हाला जर अशा कुठल्या पण सॉन्गला जर तुम्हाला बीटमार्क करून जर पाहिजे असतील तर तुम्हाला भावांनो मी बीटमार्क करून देत जाईन। तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, भावा मला या सॉन्गला मला बीटमार्क करून दे। भावांनो, तुम्हाला त्या सॉन्गला मी बीटमार्क करून देत जाईन। तर सिंपली तुम्हाला काय करायचं, आपलं मटेरियल जे आहे ना ते मटेरियल ते स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचं आहे। भावांनो, तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे, मटेरियल डाउनलोड करून घ्या, त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही। प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व भावांनो मी ऑलरेडी सर्व मटेरियल दिलेलं आहे। तर हा बॅकग्राऊंड इमेज आहे, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर भावांनो तीन डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे। मॉन ट्रान्सफरवरती जाऊन भावांनो थोडी याची साईज वाढवून घ्यायची आहे आणि याची लेंथ जी आहे ना ती तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर आता इथं सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला PNG दिले याच्यावरती क्लिक करायची आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन असे व्यवस्थित याची साईज कमी करून घ्यायचे। एक नंबरचा ऑप्शन यूज करून व्यवस्थित वरच्या बाजूला सेंटरला इथं सेट करून घ्यायचे आहे। अशी व्यवस्थित भावना सेट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे। हा रेक्टेंगल तुम्हाला सिलेक्ट करा आणि व्यवस्थित याची लेंथ जी आहे ना ती व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची आहे। असं व्यवस्थित भावना वाढवून घ्या आणि PNGच्या वरचे ठेवून घ्या। वरती ठेवून घेतल्यानंतर कलरमध्ये जाऊन तुम्हाला ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे। इफेक्टमध्ये जायचं आणि आपल्याला एक इथं इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर या इफेक्टमध्ये जायचं आणि इथं ग्वाजेशन ब्लर तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल किंवा इथं तुम्ही सर्च करू शकता। तर या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची स्ट्रेंथ जी आहे ना ती 1.390 अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि भावांनो हे PNGच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे।
असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावनो पाहू शकता आपलं PNG आहे ती व्यवस्थित दिसून जाईल. असं व्यवस्थित दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, मी जो ओव्हरले व्हिडिओ दिला तो ओव्हरले व्हिडिओ अगोदर ॲड करून घ्यायचा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो ओव्हरले व्हिडिओ ॲड करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करा. भावांनो याचा वाढलेला पार्ट असेल तर पार्ट कट करून घ्यायचा आहे, नसेल वाढलेला पार्ट तर राहू द्यायचा आहे. असं व्यवस्थित पार्ट कट केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑफसेटमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर भावांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर वेगळा वाटत असेल किंवा जर चुकला असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला सांगा, ते भावांनो आपण व्हिडिओमध्ये दुरुस्त करीत जाऊ, दुरुस्ती करून देत जाऊ. तर सिम्पली तुम्हाला तर काय करायचं आहे, आता भावांनो आपलं जे ग्लिच इफेक्ट आणि स्ट्रेंथ इफेक्ट आहे ना तो इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर ते भावांनो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे दोन्ही असे व्यवस्थित लेअर सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जायचे आणि कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आता आपल्या बीटमार्कवरती यायचे. बीटमार्कवरती आल्यानंतर भावांनो लेअरमध्ये जाऊन पुन्हा हे पेस्ट करून घ्यायचे. हा ग्लिच इफेक्ट आहे ना तर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढवल्यानंतर हे तुम्हाला ऑफ दिसतील इफेक्ट हे ऑन करून घ्यायचे आहेत. ऑन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता हे बीट मार्क दिले आहेत ना, या बीट मार्कला आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवून घ्यायचा. भावांनो हा 1 सेकंदसाठी ठेवून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा लेअरमध्ये जा, कॉपी लेअर करा आणि बीट मार्कवरती पेस्ट करायचे. असं व्यवस्थित भावांनो प्रत्येक बीट मार्कवरती पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि भावांनो जर आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोटे सेट करून घ्या, कारण भावांनो आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खास कडक आणि खूप व्हायरलसुद्धा होऊ शकतो. तर भावांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, उरलेल्या सर्व बीट मार्कांना रेक्टँगल ॲड करून घ्या. आणि भावांनो जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचं भावांनो मला डेमो इंस्टाग्रामवरती शेअर करत जावं भावांनो, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. नाहीतर भावांनो तुम्हाला लिरिक्सचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचे सुद्धा भावांनो डेमो मला शेअर करा, त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.